दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री भावकेश्वरी देवीची यात्रा 18 व 19 जुलै रोजी मोठ्या उत्साहात मुदगे येथे पार पडणार आहे। ही यात्रा पूर्व भागातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते। गावातील संपूर्ण मंडळ, देवस्थान कमिटी, गाव सुधारणा मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सर्वजण यात्रेची यशस्वीता निश्चित करण्यासाठी एकत्र येऊन मेहनत घेत आहेत। कमिटी सदस्यांनी सांगितले की भक्तांसाठी सर्व प्रकारचे सोय सुविधा करण्यात आल्या आहेत। वेशीवर स्वागत कमान ही उभारण्यात येणार आहे। मारिहाळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी देखील संपर्क साधून यात्रेच्या शांततेसंदर्भात माहिती घेतली असून त्यांनी भेट देऊन सहकार्याचे आश्वासन दिले आहे। आज सालाबादप्रमाणे होणारी मुदगे गावातील श्री ग्रामदैवत भावकेश्वरी यात्रा यावर्षी 18 जुलै 2025 तसेच 19 जुलै 2025 रोजी संपन्न होणार आहे। या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून सर्व गावातील देवस्थान कमिटी, गाव सुधारणा मंडळ व ग्रामपंचायत व ग्रामस्थ सर्वांनी मिळून सर्व तयारी केलेली आहे। आपल्या माध्यमातून मी सर्वांना भाविक भक्तांना विनंती करतो की यात्रा दरवर्षी साजरी होते त्याप्रमाणेच यावर्षीसुद्धा शांततेत पार पडावी व भक्तांनी व्यवस्थितरित्या ज्यांनी कोणी नवस बोलले असतील, ज्यांनी कोणी काही मागितलं असेल, ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। त्यासाठी सर्वांनी व्यवस्थितरित्या देवीची आरास पूजा करावी व आम्हाला सहकार्य करावं असं मी ग्रामस्थ मुदगे समस्त मुदगे गावच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती करतो। कारण आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात। तसेच ही देवी नवसाला पावणारी व भक्तांना पावणारी आहे, त्यासाठी भरपूर अशी गर्दी होते। विशेष म्हणजे आमच्या गावात जो नारळ आम्ही वाढवतो तो नारळ पूर्ण शेंडी काढून त्याचा डोळा काढून देवावर पाणी शिंपडून वाढवतो व अनेक म्हणजे या भावकेश्वरी देवीला जी ओटी भरली जाते ती ओटी नारळ नसून त्याच्यामध्ये वाटी खोबरे वापरले जाते। हे विशेष आहे कारण ती प्रथा आहे, त्या प्रथेप्रमाणे आम्ही हा सण जत्रा साजरी करतो। तसेच लोकांनीसुद्धा काही असेल तर व्यवस्थितरित्या पार पडावं व काही समस्या असतील तर कमिटीशी संपर्क साधून आम्ही सर्वजण मिळून ही यात्रा उत्सव साजरा करूया व गावातील एकी अखंड ठेवूया असे या आपल्या माध्यमातून मी सर्वांना कळवतो व आपलेसुद्धा आभार मानतो। तसेच येत्या जत्रा संपल्यानंतर 23 जुलै रोजी गावचा एक कटबंध वार होतो जो 3 वर्षातून एकदा पाळला जातो, तो सुद्धा सर्वांनी पाळावा व कोणीही सीमा पार करून जाऊ नये व सीमा सोडून आत येऊ नये ही सर्वांना आम्ही आमच्या कमिटीमार्फत, ग्रामस्थांच्या मार्फत व ग्रामपंचायतच्या मार्फत सर्वांना विनंती करतो व यात्रा व्यवस्थित पार पाडूया व आई भावकेश्वरीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर राहू दे अशी एक भावकेश्वरीची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवितो। असेच तुमचीसुद्धा न्यूज मीडियाची सुद्धा आम्हाला उपकार कायम राहू दे व तुम्ही व अनेक विशेष सांगायचं म्हणजे पार्किंगची व्यवस्था हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल मुदगे व मराठी प्रायमरी स्कूल मुदगे इकडे केलेली आहे। तिकडे गाड्या लावून आम्हाला सहकार्य करावं व पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आमच्याबरोबर सहकार्य आहे, त्यांचेसुद्धा आभार मानतो, त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं। आज येतं 2025 श्री भावकेश्वरी देवी यात्रा 18 व 19 तारीखला होत आहे। या यात्रेच्या अनुषंगाने गावामध्ये सर्व प्रकारची भक्तांच्यासाठी तयारी केलेली आहे। वेशीला स्वागत कमान होणार आहे। तसेच मारिहाळ पोलीस स्टेशनसुद्धा आमच्या संपर्कमध्ये येऊन शांततेसाठी आमच्यासाठी त्यांनी येऊन भेट घेऊन यात्रेच्या तयारीबद्दल बोललेले आहेत। तसेच आमची कमिटी, देवस्थान कमिटी, गाव सुधारणा मंडळ, ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ या यात्रा सक्सेसफुल करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि सर्व भक्तांमध्ये उत्साह आहे। आणि ही दरवर्षीप्रमाणे होणारी यात्रा ही पूर्व भागातली सर्वात मोठी अशी यात्रा मानली जाते। ही यात्रा कायम जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होत असते आणि या यात्रेसाठी आम्ही ज्या देवीची यात्रा होण्यासाठी ज्या गावामध्ये विधीपूर्वक सर्व देवांच्या पूजा तसेच स्थळ सामनी असं आम्ही करत असतो आणि त्याच्यानंतर गुरुवारी आम्ही रात्री
आमचा एक देव आहे गौडवरीस, तो देव करून आम्ही यात्रेला परवानगी दिली जाते, असं हे पूर्वीपासून आहे आणि ती प्रथा आम्ही कायम करत आहोत. आणि यात्रेसाठी सर्व भक्तांनी शांततेमध्ये येऊन ह्या देवीचं दर्शन घेऊन या सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद. यात्रेच्या आधी पारंपरिक रीतीने विविध गावांमध्ये देवीचे यात्रेसाठी आवश्यक धार्मिक विधी पूजा अर्चा पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर गुरुवारी रात्री गौडवारीस या ग्रामदेवताचे पूजन होऊन देवीच्या यात्रेस अधिकृत परवानगी दिली जाते. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे आणि आज ही श्रद्धेने पाळली जाते. यात्रेच्या योजनेसाठी गावातील सर्व समित्यांनी आणि स्वयंसेवक अथक प्रयत्न करत असून सर्व भक्तांनी शांतता राखून सहकार्याने देवीचे दर्शन घ्यावे आणि या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कृष्णा पाटील, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, मुदगे.